लय वाईट वाटतं. मला रात्री फोन येतो की ताई संतोषचा येतो. 2 वाजता झोपलेली मी. मला कुणाचा रात्री फोन आला नाही, लई भीती वाटते. एवढी भीती वाटते, मी लई घाबरते. एकदम एवढी घाबरते ना. मिलिटरी नोकरी ही नोकरी लई भयानक वाटते मला. कधी कधी असं वाटतं ना नसावं ही. कारण का कोण आम्हाला वेळेवर म्हणजे अशा लग्नाचं सोडा चांगलं कार्यक्रम तरी आहे आणि शेवटचं दर्शनसुद्धा भेटू शकत नाही आम्ही अशा जागेवर. नवऱ्यासोबत का नाही माझं पण असंच आहे. कारण का मिस्टर झालं ते नाही तर तिथं त्यांच्यासोबत आम्ही पण अडकतो की आम्ही पण कशाच्या म्हणजे भेटत नाही. शेवटचं दर्शनसुद्धा मला नाही. तर माझे मोठे बाबा आहेत ती रात्री मला कॉल येतो की मी काय सांगू कशी सांगू मला काहीच कळत झाले. रात्री कॉल येतो मला, मी झोपले तेव्हा जस्ट 1:30 वाजला होता. मी झोपली तर संतोषचा फोन आला. जर थोडा डोळा लागला होता संतोषचा कॉल आला. सोनू अभ्यास करत होता. मला म्हटलं की मी म्हटलं मी लई घाबरते. रात्रीचा फोन म्हटलं की मला बाबाची लई आठवण येते. बाबांना माझे वडील आहेत व्यवस्थित तरी पण मी इतकी घाबरली, हातपाय कापत होतं. आणि पूजा साहेब पण म्हणले संतोषचा कॉल रात्रीचा. तर मी उचलला. मी म्हणलं काय रे संतोष, धाडच वर्ण करून. तर आतनंच पूर्ण तुटलेली मी. तर म्हणतो आपले मोठे वडील गेले बाबा. मी म्हटलं मी लई घाबरते. रात्रीचा फोन म्हटलं की मला बाबाची लई आठवण येते. बाबांना माझे वडील आहेत व्यवस्थित तर का नाही मला संतोष म्हणतो. मी म्हटलं तरी पण मी इतकी घाबरली, हातपाय कापत होतं. आणि पूजा साहेब पण म्हणले संतोषचा कॉल रात्रीचा. तर मी उचलला. मी म्हणलं काय रे संतोष, धाडच वर्ण करून. तर आतनंच पूर्ण तुटलेली मी. तर म्हणतो आपले मोठे वडील गेले बाबा. आम्ही बाबा म्हणतो मोठे बाबा. तर गेले मोठे बाबा गेले म्हणले. मी म्हणलं कसं रे. तर का नाही छातीत दुखत होतं थोडंसं. तर लक्ष ठेवा कुणाचं जरी छातीत दुखत असलं ना थांबू नका. काय आहे काय मला काही व्यवस्थित क्लिअर कळलेलं नाही. छातीत दुखलं. वडिलापेक्षा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. बाबापेक्षा लहान वाटते. खूप टकाटक कामं करत होते घरातली बाहेरची सर्व कामं. अचानकच असं झाले. मग बाबा एवढे तुटलेत ना तुम्हाला सांगते. एक अगोदर आमच्या चुलते तुम्हाला सांगितलेलं आहे पैलवान होते गोपाल, ते अचानक गेले. खूप सारे म्हणजे माझी बहीण दाजी आता आहे असे म्हणजे माझे मामा अजून. त्यानंतर सासू सासरे. कुणाचं विसरायचं कुणाचं ठेवायचं हे दुःख मला आम्हालाच कळत नाही. बाबाने तुटतात कारण का 4 भाऊ होते वडील आमचे. 4 मधले फक्त 2 राहिले.